हाय हॅलो नमस्कार मी ऋषाली. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना. तर चला आज आहे ना मी बाथुरीला चालली आहे. तर मग तिथली यात्रा आहे ना, तर मग आम्ही सर्व चाललो तिथे यात्रेला. तर चला व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा, मी सर्व काही तुम्हाला दाखवणार आहे. चला आता मी निघाले. तर आता बॅग आणि ते सर्व काही पॅक केले. आता आमचं सर्वांचं आवरलं आणि आता बाईकवरती निघालेलो होतो. मिस्टर आहे ना आम्हाला तिथे सोडून देणार होते आणि त्यांना पण रिटर्न घरी यायचं होतं. मग आता स्वरा, शंभू, मी बहादुरीलाच थांबणार होतो. मुलांचं 2 दिवसापासून चालू होतं, आई मामाच्या गावची यात्रा आहे, आपल्याला कधी जायचं आहे, मामाच्या गावची यात्रा आहे, आपल्याला कधी जायचं आहे. तर मग आता मिस्टर आहे ना स्कूलवरून आल्यानंतर मग आता ते आम्हाला तिथे नेऊन सोडणार होते. मग आता आम्ही बाईकवरती चाललेलो होतो घरी. आता इथे आहे ना आम्ही बहादुरीला पण पोचलेलो होतो. तर मग त्यानंतर आहे ना शंभू, स्वरा दोघं पण बाहेर खेळायला गेलेले होते. छान असं त्यांचं खेळायचं झाल्यानंतर आता आम्ही सर्व आवरल्यानंतर मुलांना पण थोडंसं खाऊ घातल्यानंतर आता यात्रेमध्ये निघालेलो होतो. तर आता आहे ना येथे स्कूटीवरतीच वहिनी ना मुलांना आधी नेऊन सोडणार होत्या आणि मग त्यानंतर आम्हाला घ्यायला येणार होत्या. आता सर्वजण स्कूटीवर बसून चाललेले आहे. येथे बघू शकता तुम्ही. आता मम्मी ना दरवाजाला कुलूप लावून घेत होती. मग आता आम्ही दोघीजणी पायी चाललेलो होतो पुढे. मग त्यानंतर मुलांना सोडून वहिनी परत रिटर्न आम्हाला घ्यायला येणार होते. 2-3 किलोमीटरच्या अंतरावरती गाव आहे. तर मग आम्ही पायी निघालेलो होतो. तर वहिनी ना मग आम्हाला घ्यायला येणार होत्या रिटर्न. आता एकेकीला आम्हाला घेऊन जाणार होत्या त्या पण. आता इथून आम्ही आता घरापासून निघालेलो आहोत. पायीच निघालो. आम्ही थोड्या अंतरावरती गेलो नाही तर वहिनी पण मला लगेच घ्यायला आलेल्या होत्या. मग आम्ही गावामध्ये पण पोचलो होतो. तर येथे शंभू बघा ते यात्रेमध्ये बघितल्यानंतर त्याला तर खूप काय घेऊ आणि काय नाही, मग तो ना असं रस्त्यावरून पळायला लागलेला होता. मग आता भावाच्या मुलीने शंभूचा आणि स्वराचा हात पकडून चालले होते दोघं पण. आता यात्रेमध्ये पण चाललेलो होतो. जे जे आवडेल ते ते आता बघून आणि घ्यायचं होतं आम्हाला पण. माहेरची यात्रा म्हटलं का खूपच आनंद होत असतो. तर आम्ही ना घरी पोहोचलो नाही तर थोड्या वेळ थांबलो आणि लगेच गावामध्ये आलेलो होतो. यात्रेमध्ये घेण्यासारखं तर काही नसतंच, तेच डबल असतं. त्यामुळे काही एवढं घेण्यासारखं काहीच नसतं. पण मग काय नवीन प्रकार आला आहे का काय असं मग तो बघण्यासाठीच आपण जास्त उत्सुक असतं. तर मग यात्रेमध्ये ना इथे क्लचर होते. तर मला केसांना लावण्यासाठी क्लचर घ्यायचे होते पण मोठे नव्हते, असं झालं. तर आता येथे ना पळा घ्यायचा होता, मोठा असा पळा घ्यायचा होता मला. तर येथे मम्मी बघून देत होती, असं खूप मोठा असा पळा घेतलेला आहे. तर आता येथे ना मी ₹100चा मोठा पळा घेतला होता चांगला. पळा म्हणजे मोठा असा चमचा असतो. तर मोठ्या पातेल्यामध्ये घातल्यानंतर बी त्या भाजी आपल्याला हलवता आली पाहिजे, तर असा मोठा पळा म्हणतात त्याला. चमचाही म्हणतात आणि पळा पण म्हणतात. तर तो मोठाच चमचा घेतलेला होता मी. तर एक छोटा पण चमचा घेतलेला होता आणि एक मोठा पण घेतलेला होता. तर आता येथे ना शंभू त्याला खेळण्याच्या वस्तू लागत होत्या. तर तो कोणाचंच ऐकत नव्हता. तर येथे ना तो म्हणायचा मला ते घ्यायचं आहे. तर भावाची मुलगी त्याला पकडून धरत होती पण तो कोणाचंच ऐकत नव्हता. इथे बघू शकता तुम्ही. तिनं त्याला भरपूर अशा खेळण्या दाखवल्या पण काहीच त्याला घ्यायचं नव्हतं. तर येथे ना नकली असा साप होता. तर त्याला सांगत होती पकड हातामध्ये. तर येथे बघू शकता आणि तो हातात पकडायचा आणि खाली हे करून घ्यायचं. नकली साप होता हातामध्ये. इथे ना नकली टायगर बसवलेला होता, फोटोशूटसाठीच होता तो. पण मग त्याने ना गाडीमध्ये टाकून दिलेला होता. मग स्वराला तेच बोलले इथे बस तू, आपण फोटो काढू. पण ती ना आधी बघायची आणि घाबरायची, त्यावरती बसतच नव्हती. मग तिला म्हटलं अगं नकली त्यावरती बस, मग बसली तेव्हा. आता येथे ना मी एक खलबत्ता पण घेतलेला होता, छान असा खलबत्ता होता. मला म्हणजे खूप दिवसाचा घ्यायचाच होता तो खलबत्ता. मग मला तो दिसल्यानंतर मग मी घेतला, तिथे खूप छान होता.
मग आता येथे ना भरपूर अंधार पडलेलं होतं आणि टांगे होते ना यात्रेचे, तर टांग्याचे सुटलेलं होतं, तर भरपूर अशा गाड्या निघालेल्या होत्या टांगे घेऊन. तर येथे बघू शकता टांग्याची गाडी चाललेली आहे. त्यामध्ये ना आतमध्ये घोडे, गोरा असे गाडीमध्ये बसवलेले असतात. तर मग त्यानंतर आहे ना मुलांना पण आम्ही पाळण्यामध्ये गाडीमध्ये बसवलेलं होतं. तो व्हिडिओ काही काढला नाही मी. त्यानंतर आहे ना भाऊ आम्हाला गावामध्ये घ्यायला आलेला होता. मग आम्ही आल्यानंतर फ्रेश झालो, थोड्या वेळ बसलो आणि मग त्यानंतर आता इथे ना आम्ही सर्वजण जेवण करायला बसलेलो आहोत. तर येथे ना शंभू, स्वरा ते पण बसलेले आहे. शंभूला तर शेवच खायची होती, तर यात्रेचा भत्ता आणि ते सर्व काही आणलेलं होतं ना, जिलेबी आणि ते. तर मग शंभू शेवच खात बसलेला होता. आता हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे. मग त्यानंतर आहे ना आम्हाला पण घरी यायचं होतं. आमची पण यात्रेची सुट्टी संपलेली होती. एकच दिवस आमची सुट्टी होती. मग आम्हाला आहे ना मग वणीला यायचं होतं. तर सकाळी सकाळीच हा व्हिडिओ मी थोडा शूट केलेला होता. येथे ना आम्हाला थोडंसं पिंपळगावला पण काम होतं. तर आमचं पिंपळगावचं काम झाल्यानंतर आम्ही घरी आलेलो होतो आणि मग त्यानंतर आहे ना मुलांना पण घेऊन मग आता वणीला आलो होतो आम्ही. मुलं तेथेच बहादुरीला ठेवले होते. मग त्यानंतर आम्ही पिंपळगावला गेलेलो होतो. आता येथे आम्ही वणीला पण आलो. तर येथे बघू शकता स्वरा आहे ना होमवर्क करायला बसली. तर स्वराची नोटबुक घेऊन आणि तो स्वतः बसलेला आहे. तर तिला होमवर्क पण नाही करून देऊ राहिला. तर तिची नोटबुक बघितली का त्याला असं होतं का मीच तिची नोटबुक घेऊन बसू. येथे ना तिची नोटबुक किती वेळ घेऊन बसला पण दिलीच नाही. आता ती रडायला लागल्यानंतर आता तो नोटबुक तिच्याकडे घेऊन चाललेला होता. येथे बघू शकता तुम्ही. तिनं तोंड फिरवलं का ते लगेच घेऊन पळतो. येथे बघू शकता ती रडू राहिली पण तो काही नोटबुक देऊन नाही राहिला तिचीवाली. असा होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा.